गुड मॉर्निंग. काल मला 30 दिवस कंप्लीट झाले व्हिडिओ बनवता आणि मी जो चॅलेंज घेतला होता तो मी पूर्ण केला आणि आजपासून मी टोटल 365 डेज म्हणजेच 1 वर्ष रोज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि हे मी चॅलेंज घेतल्याने हे मी करून दाखवल. ते म्हणतात ना, जोपर्यंत महागड्या गोष्टी स्वस्त वाटत नाही तोपर्यंत कष्ट करा. आणि बस या सर्व गोष्टी मनात ठेवून मी आजपासूनची जर्नी स्टार्ट केलेली आहे की आय होप की तुम्ही पण मला या गोष्टीमध्ये खूप सपोर्ट करणार. आणि आज मी कुठेतरी ही गोष्ट ऐकली होती की प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र हे नक्कीच असतं. बस आजसाठी ज्ञान खूप झालं आणि मी घरी आल्यावर मला समजलं की हे चेअर काली काय करते. आमची बेला घराच्या बाहेर जाऊन या गॅलरीच्या खाली गेलेली होती आणि दीदीने ही चेअर टाकून इथून चढून खाली जाऊन त्या बेलाला बाहेर काढलेलं होतं. म्हणजे आमच्या बायला दार उघडं दिसलं की फक्त जाता येतं, पण तिला तिथून परत कसं येतं ते तिला माहीत नसतं कधी. फक्त बाहेर जायचं कसं हे तिला नक्की माहीत राहतं. आणि इथं मी कॅमेरा चालू केला की मध्ये येऊन उभी राहते. माझं दिवसभर कॉलेजमध्ये काम होतं, तर कामावरून सुट्टी घेतलेली होती. काम नाही तर कॉलेज, कुठं ना कुठे मला जावंच लागतं आणि दोन्ही गोष्टी मला आवडत नाही. कधी कधी असं वाटतं की मला फोबिया वाटतं कामाचं पण आणि स्टडी करायचा पण. घरी आले, फ्रेश झाले, नाश्ता पाणी चहा सर्व घेतला आणि नंतर मग मला एक व्हिडिओ काढायचा होता, त्याच्यासाठीच मी इथे रेडी होत होते. आणि आयलायनर लावताना मी जेवढी सिरियस होते जेवढी की मी माझ्या लाईफमध्ये पण कधी सिरियस झालेली नाही आहे. आणि दोन्ही साईडचं आयलायनर मॅच करणं म्हणजे फारच कठीण. एकाचं जाड होतं, एकाचं बारीक होतं, दोन्ही मॅच केलं आणि बस अजून थोडीशी लिपापोती केली आणि इथं मी रेडी झाले कानातले वगैरे घालून. आणि परत हे सर्व तोंड धुवायचं एवढ्या थंडीचं थंड पाण्यामध्ये. आणि फ्रेश होऊन आले, जेवण केलं आणि बस आता आमची बाई पण झोपलेली होती आणि आता मी पण जाईल झोपायला, कारण उद्या परत त्याच कामावर मला जायचंय. बाय.